तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपण या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, प्राचीन मंदिरे, महाराजांचे गडकिल्ले, डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आज आम्ही गेलो होतो महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाच्या दर्शनासाठी, म्हणजेच चांगावटेश्वराच्या मंदिरात. पण मंदिरामध्ये जाण्याआधी वाटेमध्ये आम्हाला घरास्वाद या हॉटेलजवळ सुंदर अशी शिवजींची म्हणजेच शिवशंकर महादेवाची ही आकर्षक अशी मूर्ती दिसली. त्यामुळे जाता जाता 5 मिनिटे थांबून त्या मूर्तीचे दर्शन घेतले. मूर्ती खूपच मोठी आणि अप्रतिम होती. साक्षात महादेव शिवशंकर नागराजांच्या समवेत ध्यानस्थ होऊन तप करतायत अशी ही मूर्ती साकारली गेली होती. मग दर्शन घेऊन आम्ही 2 मिनिटांवर असणाऱ्या चांगावटेश्वराच्या मंदिरात जाऊन पोहोचलो. महाशिवरात्रीमुळे इकडे आज खूपच गर्दी होती आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी शिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामुळेच तर जास्त गर्दी होती. असं पाहायला गेलं तर एव्हाना इकडे हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढीच माणसे असतात. परंतु हे मंदिर प्राचीन आणि पांडवकालीन आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला इकडे शिवभक्तांची दर्शनासाठी खूपच गर्दी होते. खरं पाहायला गेलं तर सासवड हे शहर प्राचीन शिवमंदिरांची मायानगरी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. कारण या ठिकाणी चांगावटेश्वर, सिद्धेश्वर आणि संगमेश्वर यांसारखी पांडवकालीन शिवमंदिरे प्रसिद्ध आणि वसलेली आहेत. आणि या मंदिरांवरचा सेपरेटेड व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहेच, तो नक्की पाहून घ्या. कारण त्यामध्ये या मंदिरांचा संपूर्ण इतिहास आणि सुंदर अशी माहिती दिलेली आहे. मग आम्ही येऊन पोचलो मंदिराच्या पायथ्यापाशी. इथे पाय धुवून वरती निघालो दर्शनासाठी. आज मंदिरामध्ये आकर्षक अशी रोषणाई केलेली होती. वरती आल्यावर जो नजारा पाहिला तो वेगळाच होता. खरी गर्दी तर इथे होती. मग आम्ही देखील लाईनला लागून दर्शन घेतले. पण त्याचा व्हिडिओ आपण शूट केला नाही. तर समोरच मंदिराच्या एका साईडला चित्र आणि छायाचित्र यांचे प्रदर्शन भरवलेले दिसत होते. खूपच मनमोहक आणि आकर्षक अशी चित्रे आणि छायाचित्रे या ठिकाणी लावण्यात आलेली होती.
प्रत्येक कलाकाराची कला ही या चित्रांमधून व्यक्त होत होती. या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील कलाकारांसाठी, चित्रकारांसाठी तसेच फोटोग्राफर्ससाठी मुक्त व्यासपीठ तयार केले होते. म्हणजेच प्रत्येक जणाला इथे आपली कला सादर करण्याचे एक स्वातंत्र्य दिले होते. तर मंदिराच्या एका बाजूला शास्त्रीय नृत्य आणि गायनवादन यांचा देखील खूप सुंदर असा कार्यक्रम सुरू होता. मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक भक्त इकडे या कलेचा नक्कीच आनंद घेत होते. तसेच पुढे आल्यावर इकडे एका कोपऱ्यावर श्री भक्त सिद्धाजी होळकर या ग्रंथालयातर्फे खूप मोठे पुस्तकांचे, ग्रंथांचे, कादंबऱ्यांचे एक संग्रहालय भरविले होते. त्यांनी ही सारी पुस्तके विक्रीसाठीच इथे ठेवलेली होती. बरोबर त्यांच्या ग्रंथालयात जाऊन देखील नक्कीच आपण आपल्याला हवे ते पुस्तक विकत घेऊ शकतो. त्यांचे हे ग्रंथालय आपल्या सासवडमध्येच आहे. माजी आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसेच या ठिकाणी काही भाविक उपवासाचे काही पदार्थ प्रसाद म्हणून वाटत होते. मग आम्ही दर्शन घेऊन घराकडे निघालो. येताना पण तुम्ही इकडे पाहू शकता वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. घरी आल्यावर मस्त असा साबुदाणा वडा तसेच रताळ्याचा शिरा, दह्याची चटणी यांचा देवाला नैवेद्य दाखवला आणि मस्त मेजवानी केली. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.